श्री शिवलीला अमृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंद भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिव सद्यो जात वामघोरा सत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे पयफेन धवल जगजीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सुत सांगे नैमिषारण्या इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा विडोजा पृथ्वीवरी रतना वसने करुण घातले उर्विसी पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रु भगने मावळली तो एकदा मृग व्याजे करुण निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांदर प्रवशला निविपिन तो सावजे चहूकडून उठली व्याघ्र व्रकरीस वनकेसरी मृग मृगी वनगो वानर वानरी शशक जुंबकाच्या हारी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडियेला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरुण मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्वनगरास असुर धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष धर्वी स्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखून सुर नर भुलती राये ठेविला पाक सदनी त्यावरी पित्रतिथी लक्षुनी गुरु वसिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला भोजन आला अब्जज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरुण शाकांत नरमांस शिजवून ऋषी सांडून वाढिले त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी सकल ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकल जाणुनी मित्र सह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तो तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना फुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पटराणी मदयंती नामे पुण्य खाणी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिषे गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याची प्रपदांवरी जल टाकी मित्रसह तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण पुष्ट भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणून व्रतांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाकांत निश्चिदिन बनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर
विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ बदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव भक्षिले आसपास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रति प्राळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सभेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसे करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेच क्षणी अस्ति पंजर टाकुनी ती पुढे दिधला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी प्रतिका घेऊन घाली बदनी कोणवनी सावरी तिथे मग तिने शाप दिधला राया ते जो अलोट विधी हरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडो रे चांडाळा ऐसा शाप वधोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षे शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी एरी कपाळ पिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका आणि वार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेसी संभाषण खदी रांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दीन की वनी निरंकुश वारण धरोणी क्षीण करीती मग तैसा कल्माशपाद भूप होणे राहिला दिनरूप पुढे प्रकाशा वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुणे प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृग येसी निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग तेजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेका कुशे काम इभ आवरित म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विन न सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्य पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्ने जागृतीत महाविक्राळ दात कर्करा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राब भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फलभारे डोलत पोकळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदंबर परिजातक बकुळ देवदार कपिस्त बिल्व अंजीर अर्जुन पिचो मंद कदंब ते ऐसिया वना माझी नृपती एक क्षण पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे
तू उगवला भाग्यवास रमणी, की निधान जोडे रंका लागुनी, की क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीराब्दी जैसा पातला, की मरती आजा मुखांत अकस्मात घातले अमृत, की चिंताग्रस्थासी प्राप्त चिंतामणी जाहला, तैसा तापसी या माझे मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी ते स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करुण, उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने, सहज होता संत दर्शन पापे संहरती संपूर्ण, तू विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्माश पादापुसे कुशल क्षेम, राज्य राष्ट्र प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र, पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की, राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी, तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्वकर्म आपले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार महिमा तिथीचा वर्णवे, ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत, सूर असुर किन्नर सेवित अर्थमात्रा पिटजे, त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जान, तेथे इंद्रे सहित जनार्दन तपगहन आचरत, कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र, जेथेचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले, सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान, वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती, पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख, नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला, गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवाचे भार, मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे, ऋषी करीती वेदघोष अष्टनायकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते, ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष, शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित, ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे, दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण, उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा, कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित, भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भुवते महासिद्धीचे पूजन, त्या भुवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु दिक्पाल समग्र जोडणी करत उभे तेथे, अष्टसिद्धी नवविधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाणी, रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे, वरकड क्षेत्री लक्ष वरुणे जाण, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव, अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे, रावण कुंभकर्ण बिभीषण त्याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले, गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग,
ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सुतवक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान. ही नित्यलिंग पूजना विन जान उदक प्राशन न करीच. पंचधान्याचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण. भावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. चक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलासा प्रतिद्वीप पंचवदन जाता झाला साक्षेपे. तव आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करुण कथा सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे ते जेने. राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा निश्चित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. या भुवनांतचे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार. ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटी सूर्य चंद्राची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढीचे हृदयांतून. ही ब्रह्मानंद रस मुरुण दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्यन पावती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. विधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे देह ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजजित नाम. सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्र जेने रचिले इच्छा मात्रे. च्या कारणे भांडती वेदशास्त्रे. ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन. म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे. जी अपरणेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू. शिव म्हणे याची प्रतिमा विशेष निर्मून शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अशक्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी. दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण. भवाने बैसलासी देऊन पंचवदन हसतासे. म्हणे तिचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित. इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मज तात धाव वेगी. वारी जनयना इंदिरावरा निगमा गमवंद्या सुहास्य वक्त्रा. हे नील पयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैटभन भनरकम मूरभंजना. हे दशावतार धरा पीतवसना. हे मदनांतकमान सररंजना. हे जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोज तात श्रीधर असुर मर्दन परम उदार. ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्रस्वरूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठी मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून
न्याहाळुनी पाहेचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत क्रूप देखिली भूयास आठी अमंगळ, पूर्ण वृद्ध गाल बैसरे दंतहीन, गदगदा विप्र हास्य देखून, टाकूनी रावण चालिला, मग रमा माधवे ते स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली, शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दाऊन, सेवेची लपवील तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न, मया असुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेच पै, तिच्या स्वरूपाची प्रती नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, जिचे प्रतिमा नाही उर्वीवरी, विष त्रिनेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता, मया सुर करेल कन्यादान, वरी एक शक्ती देईल अंदन, सप्तकोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जिये माझी, ते निर्वाण सांगातीन शक्ती, तुझ प्राप्त होईल कलंकापती, महाशत्रुवरी निर्वाणिती, प्रेरवी त्वा सत्यपै, ऐसे एकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गायी राखी, गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून, म्हणती दिव्य लिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न चालवत, चरपडीत मूत्र भरे, भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊन लघु शंकेसी बैसावे, हे कर्म अनुचित, तव तो सिद्धी बुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता, त्याचे लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी राणोराणी पळती, तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्र शंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवनी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला, अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्राचे पुर, लोटले न सावरती अनिवार, एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक फोडी गरजोनी, माझ्या गायी गेल्या दुरी, या फुले लिंग घेई करी, रावण न बोलेचे निर्धारी, हस्त संकेते थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एव घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची बारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपडेना, पृथ्वी सहित भंग, एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग, अशौच अपवित्र क्रोध भरे, लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परी न उपटे तया लागुनी, अखंड भंग झाले, गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जातील पुन, रावणे एक गायीचा कर्ण, धावूनिया धरिलेला, तोही न उपडे तया लागून, मग तेथेच केले लिंगपूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जाण पडिले, रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन, आदी लिंग हे जाणून, करीती अर्चन सुर ऋषी, रावण कुंभकर्ण विभीषण, तेथेच करीती अनुष्ठान, त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे,
मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेना भार जेथेच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मधवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यधोग्र विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण केळे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चौकडे रक्तपिती भरून हस्तपाद बोटे केली झडून परम कुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन गर्भीज तेचे गेले लोचन कर्ण नासिक झडून किडे पडले बुचबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गळून धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकुन तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत वैसले 4 जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजित बालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्य वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे एक नृपती मग तया प्रती पुसले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीने लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसले येणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा व्रतांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणे विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरुदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येशी मग हे हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य क्षुद्र त्याने ते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेने अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रत पुष्ट झाली बहुत घुरणीत लोचन उघडीना क्षुद्र घेऊनी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधिता ठेवणी माणसास शस्त्र घेऊनी चालिली मध्ये माजली उघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवस्थाचे कंठी जाण पापिनी सुरी घालीतसे ते अट्टहासे ओरडत गायी हुंबरुनी अनर्थ करीत हिने कंठ छेदोनी ग्रहाच वत्सनेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स आणले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मांस भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्य पावत तो येऊन या यमदूत ये सेनेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाकी घालिती अशी पत्रवणे हिंडविती तप्तभूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जे का चित्रगुप्ता अशी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणते शिवनाम उच्चारुण गोवत्स वध हिने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांध कुशल कुलक्षण विष्टामुद्रे भरली सदा
श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण, तव माय बापे गेली मरुण, मगही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षून, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण, यात्रा चालिली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे, शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार, त्यांच्या संगेही दुराचार, चांडाळीही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे वेळी, भौत पापिनी मी आहे, हाका फोडीत हात पसरून, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन, एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले, ते त्रिदळ चाचपोन पाहत, मुखी घालावयाची नाही वस्त, म्हणून रागी भिरकावीत, ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीच उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तासवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गरजती जन, हेही करीत तैसेची स्मरण, तीही बळाखाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, गौतमे सांगितला समस्त, मग ते दिव्य देह पावणे बैसत, शिवविमानी ते धवा, आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली, गौतम म्हणे एक राया सादर, तू गोकर्णा प्रति जाय सत्वर, शिवरात्रीच पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुणी अर्चिका, ऐसे बोलोनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी, कल्माशपाद तेची क्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला, शिवरात्रीच दिव्यलिंग, मित्र सहराये पूजले सांग, अंतरीच प्रेम अनुराग, उमारंग संतोषला, ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाओ निराव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदिपुरुष, पाठवित दिव्य विमान, विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी दैदिप्यमान, अनंत विजांचे रस पिळून, मूर्ती ओतिल्या वाटते, अनंत वाद्य गर्जती एक वेळा, तेने रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनांच्या माळा, वर्षती वरुणी वृंदारक, मित्र सह दिव्य देह पाऊन, झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रा दीपते ओलांडून, नेला मिरवीत शिवपदा, स्वरूपता मुक्ती पाऊन, शिवरूपी मिळाला आनंद घन, धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिव मंदिर, गौतम ऋषी परमधन्य, तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला, मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित, की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती, तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यलंकार, देऊनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुणिया, श्रीमधी मातट विलासा, ब्रह्मानंदा आदिपुरुषा, श्रीधर वरदा कैलास विलासा, कथारस वदवी पुढे, श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, तृतीयोध्याय गूढ, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.